नमस्कार मित्रांनो, तर आपण आज चाललो श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तर आता गाडीची पूजा करून आम्ही थोड्याच वेळात निघत आहे. गणपती बाप्पांचं नाव घेऊन प्रवासाची सुरुवात करतो. मोरया. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक तर वाया कर्जत, नाही तर माशेत घाट. आम्ही ठरवलं की माशेत घाटातून जायचं. मग आम्ही बदलापूरचा जो जंगल रोड म्हणजेच बारवी डॅम त्या रोडने आम्ही जाणार. बट जे आम्ही ठरवलेलं ते खरंच खूप अविस्मरणीय होतं, कारण माळशेज घाटामध्ये जे आम्हाला बघायला भेटलं ते बघण्यासारखंच होतं. समोर रोड, तर एक तर रोड दिसत नव्हते, त्यामध्ये धुकं एवढे होते की समोरून कोणती गाडी येते ते पण कळत नव्हतं. तर तुम्ही समोरचे दृश्य बघूनच या. तर हा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच. गाडी पार्किंग करून आम्ही आता उतरलोच होतो, तेव्हा आम्हाला समजले की पार्किंगपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2 किलोमीटरचा ट्रॅक आहे. भीमाशंकर मंदिर हे खूप उंचावर स्थलांतरित आहे, म्हणून तिथे खूप खूप म्हणजे खूप धुके होते. आणि त्यामध्ये सगळे जे येत होते तिथे त्यांनी रेनकोट घातलेले आहेत, बट आमचा जो ग्रुप होता त्यांनी घातले नव्हते, म्हणून सगळे आमच्याकडे बघत होते. आणि तिथे पाऊस येत जात असतो. सो आता आम्ही दर्शनाच्या लाईनच्या तर इथे मित्रांनो, आता आपण आलो आहोत भीमाशंकर या ठिकाणी. आणि भीमाशंकर येथे तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि आता आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये थांबलो आहोत. तरी बघू आता आपल्याला किती टाईम लागतो आहे. आणि हे सर्व माझे मित्र पण आहेत सोबत माझ्या. आणि आता आम्ही एका सरकारी अधिकाऱ्याला विचारलं की किती वेळ लागेल, तर तो आता आम्हाला बोलला की 3 ते 4 तासामध्ये दर्शन होऊन जाईल. आणि हा परिसर तुम्ही बघत असाल की हा भीमाशंकर परिसर आहे आणि खूप धोका आहे इथे. तर आमचं दर्शन तर मस्त झालं, तरी पण आम्हाला दर्शनासाठी 4 तास लागले. आणि तिथे असतानाच आम्हाला तिथे मक्याची कणसं दिसले, तिथे मी एक छोटासा शॉर्ट. अशाच प्रकारे आमचं भीमाशंकरचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि असेच नवीन कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.